एका शब्दाने हजारो तरुणांना एकत्र आणलं आणि एका मीमने आंदोलनाचं रूप घेतलं। ही आहे कॉकरोच जनता पार्टीची गोष्ट। 15 मे 2026 रोजी एका सुनावणी दरम्यान बेरोजगार तरुणांना कॉकरोच म्हटल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली। Youngsters like cockroaches. They don't get any employment. They don't have any place in profession. नंतर स्पष्टीकरण देण्यात आलं, पण तोपर्यंत इंटरनेटने हा शब्द स्वतःचा बनवला होता। दुसऱ्या दिवशी बॉस्टन युनिव्हर्सिटीमधील विद्यार्थी अभिजित दिपके यांनी एक्सवर एक गुगल फॉर्म शेअर केला। त्यात फक्त एकच प्रश्न होता, व्हॉट इफ ऑल कॉकरोचेस केम टुगेदर। काही तासातच 5000 पेक्षा जास्त लोकांनी साइन अप केलं आणि कॉकरोच जनता पार्टीची सुरुवात झाली। मीम्स आणि सटारमुळे प्रसिद्ध झालेल्या या चळवळीने बेरोजगारी, नीट पेपर लीक, परीक्षा व्यवस्थेतील अनियमितता आणि शिक्षण क्षेत्रातील सुधारणासारखे मुद्दे पुढे आणले। काही दिवसातच सीजेपी इंस्टाग्रामवरून रस्त्यात आली आणि लाखो लोकांनी त्यांना पाठिंबा दिला। राजधानी दिल्लीमध्ये कॉकरोच जनता पार्टीचे एल्गार संस्थापक अभिजित दिपके दिल्लीमध्ये दाखल, तर दिल्लीतील जंतर मंतरवर कॉकरोच जनता पार्टीने आंदोलन केले। त्यांचा पाठिंबा दिसल्यानंतर जंतर मंतरपासून पुणे ते जयपूर आणि इतर शहरांपर्यंत हे आंदोलन पसरलं। सीजेपीच्या मते कॉकरोच हा अपमान नसून हा संघर्ष आणि टिकून राहण्याचं प्रतीक आहे। आज कॉकरोच जनता पार्टी ही अधिकृत राजकीय पक्ष नसला तरी 2026 मधील सर्वात चर्चित यूथ मुवमेंटपैकी एक आहे। एक रिमार्कपासून सुरुवात झाली, त्याचं मीम झालं आणि त्या मीममधनं एक नॅशनल वाईड मुवमेंट उभी राहिली। ह्या मुवमेंटबद्दल, या पार्टीबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा।